आता तू बोलता बोलता मगाशी एक मुद्दा आपला आला, की निवडक हा एक आपण एक करूया म्हणजे तेवढ्या तुलनेत म्हणजे त्या गतीने काम नाही किंवा पण तू नकार किती जणांना दिला या काळामध्ये? सिनेमा किंवा नाटक किंवा मालिकेसाठी आणि कसा दिलास? सर नको ते ऐकत असतील तर. नाही, तू नावं नको घेऊ. तू जसं तुझी तुझी काम बघूया ना पद्धत काय आहे नकार देण्याची. नाही मी खूप एकतर मी खूप एकतर स्पष्ट या गोष्टीवर असते, की अ, कोणाची भावना न दुखावणं हा हां, मुद्दा आहे. पण माझा मूळ कलच रोलकडे असतो, की तो हां, रोल मला हां, कितपत इंटरेस्ट करतो, हां. स्टोरी आणि रोल. जर तो नसेल तर मी खूप नम्रपणे त्यांना सांगते, की "सॉरी पण माझ्यासाठी काहीच नाही आहे ह्याच्यात करण्यासारखं. प्लीज समजून घ्या." आणि अत्यंत नम्रपणे मी सांगते सर आणि खरी गोष्ट आहे ही, तू मग आहेस ना. हां, की हां. बऱ्याचदा पैसा हा नसतो मुद्दा. माझ्यासाठी रोल हा मुद्दा हां, पहिला ठरतो, हां, की हे काम आपल्याला करायचंय का नाही करायचंय. हां. सो मी खूप नम्रपणे आणि त्यांना समजू शकतो की अहो नाही खरंच माझ्यासाठी ह्याच्यात काही करण्यासारखं. सो पण कामाचे पुरेसे पैसे मिळाले? कधी मिळाले, कधी नाही मिळाले. की वसूल करता नाही आले? नाही, असं कधीच झालं नाही, की हां, पैसे बुडाले, हे हां, कधीच झालं नाही. हां. उशिरा मिळाले, पण मिळाले. फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने आत्तापर्यंत तो अनुभव आलेला नाहीये, की आपण काम केलं आणि त्याचे पैसे मिळाले नाहीयेत म्हणून. कारण सध्या तोच वाद गाजतोय. खूप गाजतोय, आय अंडरस्टँड आणि त्रासदायक आहे ते अर्थातच. आता कोणाची बाजू बरोबर, कोणाची बाजू चूक मला नाही सांगता येणार. पण हां. अ, हे त्रासदायक आहे, की आपण जे काम करतोय आणि त्याचे पैसे न मिळणं. कारण की हे शेवटी आपलं काय म्हणतायत रोजी-रोटी आहे. हां. सो आपण आणि एकतर ॲक्टर्सना आधीच 3 महिने उशिरा पैसे मिळतात. म्हणजे काम सुरू केल्यापासून म्हणजे मालिकेत हं, स्पेसिफिकली. हं. तर त्यात तर आपले काही प्लॅनिंग असतं, काही रोलिंग असतं असं सगळं. त्यातही तर ते गडबड होणं जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. अगदीच. पण आता जो वाद गाजतोय, ज्याच्यावरनं वाद गाजतोय त्याच्याकडे पण तू काम केलेलं आहे. हो. माझा पती सौभाग्यवती. मग बरोबर आहे. तुझा हो. अनुभव कसा होता? माझा अनुभव चांगला होता कारण की तेव्हा काही प्रॉब्लेम्स नव्हते त्याचे असे. म्हणजे मंदार देवस्थळीचे तेव्हा हो, प्रॉब्लेम नव्हते. हो, हो, हां, हो, हो. सो त्याचं प्रोडक्शन होतं ते हां, आणि मी त्याच्याच सीरियलमध्ये काम केलं. इनफॅक्ट मला त्याच्याकडनं खूप शिकायला मिळालं कारण माझी पहिली सीरियल होती ती हां, सर. सो मला तसं सीरियलचा काहीच अनुभव नाही. हां, सो जसे परेश मोकाशी माझे पहिले डिरेक्टर फिल्मचे, तसा मंदार देवस्थळी माझा पहिला डिरेक्टर मालिकेतला. हां. आणि मला खूप छान शिकायला मिळालं त्याच्याकडनं. कारण की तो अत्यंत क्रिएटिव्ह आहे डिरेक्टर. म्हणजे एक रेग्युलर असं सीन करा, चला उठा आणि करा असं नाही. उभे राहा आणि वाक्य बोला नाही. तर तो छान नाटकाच्या पद्धतीने एखादा सीन इंटरेस्टिंग आहे त्याचं तालीम घेणार, मग इकडनं इकडे जाऊया असं छान कोरिओग्राफ करून, मग त्यातले इमोशन्स कसे की हां, अ, ज की समजा माझी बॅक आहे आणि समोरच्या ॲक्टरला मी लाईन्स देते आहे. हां. बरोबर आलं लक्षात. हां. तर तू अशी ठोकळ्यासारखी उभी राहून नाही चालणार. हो, अच्छा. म्हणजे जरी तुझी पाठ दिसतीये, तरी तुला तुला एक्सप्रेस व्हावं लागेल. असं तू ठोकळ्यासारखी उभी राहिलीस, तर हे दिसतंय की तू नुसती उभी आहेस. पाठ जरी आपण एक्सप्रेस होत असतो, तेव्हा आपली बॉडी हलते. काहीतरी होत असतं. सो एवढा भाग का दिसेना, पण तू काम केलं पाहिजेस. नुसतं त्याला वाक्य देऊ नकोस. एक्सप्रेस हो. छोट्या-छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या गोष्टी. सो मला खूप छान शिकायला मिळालं त्याच्याकडनं. अगदीच. इंटरेस्टिंग काम करतो तो अत्यंत. अच्छा तुझा अनुभव चांगला आहे म्हणजे. माझा अनुभव चांगला आहे आणि तेव्हा तोही चांगल्या ह्याच्यात होता. म्हणजे सीरियल्स चालू होते, फिल्म्स चालू होते. सो आणि मुद्दामून मला नाही वाटत कोणी असं करेल. सो मला असा काही अनुभव नाही आला आणि मे बी हे सगळं नंतर ते डाउनफॉल एखाद्याचा हां. चालू होतो आणि तो पण हे पैसे बुडू नयेत यासाठी कलाकारांनी काय काळजी घ्यावी? कलाकारांच्या हातात खरं तर काहीच नसतं. अच्छा. काय करणार म्हणजे एक निर्माता म्हणजे जसं आत्ता शशांक बोलतोय त्याबद्दल, फार फार तर आपण त्याला वाचा फोडू शकतो. पण
मला नाही माहिती की हे मला आत्तापर्यंत सुदैवाने असा अनुभव न आलेला असल्यामुळे हां. मला माहीत नाही काय करतात. पण फार तर आपण त्याच्याबद्दल बोलू शकतो. अच्छा. हां. पण एखाद्याने जर ठरवलंच असेल की नाहीच पैसे द्यायचे आणि तर मग पण कॉन्ट्रॅक्ट तर असतं ना. समजा आपण कॉन्ट्रॅक्ट असतं, सिनेमाच्या अगदीच बाबतीत असतं. म्हणूनच हां. म्हटलं की तुम्ही काय लीगल करू शकता आणि काय जसं आता Instagram आहे माध्यम हं. बोलण्यासाठी, तुमचे प्रॉब्लेम्स व्यक्त करण्यासाठी. सो त्यामुळे 4 लोकांना कळतं आणि ते सतर्क होतात, ते अलर्ट होतात. हां, की आपले पैसे बुडू नयेत. एक्झॅक्टली. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.